नमस्कार, मी राधा आणि राधाच वर्ल्ड या चॅनलवरती पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आज आपण बटाट्याचा काचरा अगदी सोपी, कुरकुरीत आणि चविष्ट अशी रेसिपी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, जी बनवायला अगदी सोपी आहे आणि खायलाही चविष्ट लागते. तर यासाठी इथे 3 मध्यम आकाराचे बटाटे घेतलेले आहेत, जे आपल्याला छान सोलून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर हे आपण चिरून घ्यायचे आहेत. आता आपले बटाटे छान सोलून झालेले आहेत. आता आपण हे बटाटे चिरून घ्यायचे आहेत. आता चिरून घेताना बघा व्हिडिओमध्ये दिसतंय त्या पद्धतीने आपण पाहू शकता. सुरुवातीला उभे काप द्यायचे आहेत. त्यानंतर ह्या कापांच्या मधून एक काप द्यायची आहे आणि त्यानंतर हे बटाटे चिरून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने बटाटे चिरला तर साधारण चौकोनी आकारामध्ये आपल्याला बटाट्याच्या ज्या फोडी आहेत त्या आपल्याला मिळणार आणि अशा पद्धतीच्या फोडी केल्या तर भाजी दिसायलाही आकर्षक दिसते आणि सर्व भाजी आहे ती एकाच वेळेला व्यवस्थित शिजते. आता आपले सर्व बटाटे आहेत ते चिरून झालेले आहेत आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता. कारण चौकोनी आकारामध्ये आपल्या ज्या बटाट्याची फोडी आहेत त्या आपल्याला चिरून मिळालेल्या आहेत. आता आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर यासाठी आपल्याला कढईमध्ये तेल गरम करायचं आहे. साधारण 1 पळी याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आणि आपण फोडणीचं साहित्य टाकायचं आहे. आता सुरुवातीला आपण मोहरी टाकायची आहे. त्यानंतर यामध्ये जिरं टाकायचं आहे, हिंग टाकायचं आहे आणि फोडणी छान तडतडू द्यायची आहे. फोडणीचा छान खमंग वास आला, की यामध्ये आपल्याला कांदा टाकायचा आहे. साधारण 2 मध्यम आकाराचे बारीक चिरलेला कांदा घ्यायचा आहे आणि तोही आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा छान परतून झाला, की यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे आणि तीही छान परतून घ्यायची आहे. बरं ही भाजी आहे ती चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा डब्यासाठी अगदी उत्तम पर्याय आहे. तर आता आपला हा कांदा छान परतून झाला आहे. आता आपण जे बटाटे चिरलेले आहेत, ते छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आणि या आपल्याला कांद्यामध्ये टाकायचे आहेत. बटाटासुद्धा तेलावरती छान आपल्याला परतून घ्यायचा आहे. सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. बटाटा छान परतून झाला, की यामध्ये आपल्याला चवीनुसार तिखट टाकायचं आहे. तिखट टाकून झालं, की यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला यामध्ये साखर टाकायची आहे. आता ही सर्व भाजी आहे ती आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. भाजी छान परतून झाली, की आपल्याला यावरती झाकण ठेवायचं आहे आणि भाजी छान वाफवून घ्यायची आहे. भाजी छान वाफवून झाली, की आपण ती चमच्याच्या साहाय्याने चेक करून घ्यायची आहे. आता हा आपला बटाटा छान मऊसूत शिजलेला आहे आणि आता आपला बटाट्याचा काचरा तयार आहे. आणि शेवटी छान यावरती हिरवीगार कोथिंबीर पेरून घ्यायची आहे आणि गरम-गरम सर्व्ह करा. व्हिडिओ आवडल्यास नक्की कळवा, लाईक करा, शेअर करा आणि अशाच सोप्या मराठी रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.